तर ॲक्च्युली आज पहिलाच रेल्वेचा व्हिडिओ आहे माझा वंदे भारतचा. तर बघूयात कसं काय आहे आज. त्यांचं पण घ्यावं. काय घेऊ? नॉर्मल ट्रेन सारखं खाली उतरून जमणार नाही. सुंदर असं म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की आपण रेल्वेमध्ये आहोत. तुम्हाला असं वाटेल की आपण विमानाने वगैरे प्रवास करतोय. भारतीय रेल्वे आपका स्वागत करत आहे. हे एक वेगळंच फिलिंग आहे म्हणजे. तर अशा प्रकारे इथे प्रशस्त असं वॉशरूम बघू शकताय. वंदे भारत मध्येच बघायला मिळतं फक्त. जर कोणी आतमध्ये गेला असेल आणि तुम्हाला जर का वाट बघायची असेल तर मला इथे खुर्च्या दिलेल्या आहेत. त्या खुर्चीवर बसून वाट बघायची. तरी बाहेर येतोय माणूस. ते आज ठरवलं होतं मी की आज करायचाच आपण व्हिडिओ, कारण की सकाळी पेपरमध्ये बातमी वाचली होती की आज ट्रायल रन होणार आहे. पण थोडं जाऊ का नको चाललं होतं. पण शेवटी म्हणलं जाऊच, आज करूच म्हणलं काही झालं तरी. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा आपला व्लॉग आहे पुणे स्टेशनवरती. मागे बघू शकता मी पुणे स्टेशनवरती आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण वंदे भारत नवीन जी पुणे कोल्हापूर मार्गासाठी जी वंदे भारत मंजूर झाली आहे त्याचा आज ट्रायल रन आहे. तर ती आता गाडी आपल्या समोर येते. आता गाडी आपण आतनं वगैरे बघूयात कशी आहे ते समोर बघू शकताय. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कलरमध्ये म्हणजेच केशरी कलरमध्ये, भगव्या कलरमध्ये आज आपल्या समोर इथे वंदे भारत आहे नवीन. ही कोल्हापूरवरनं गाडी आलेली आहे. बघू शकताय अतिशय सुरेख असं कलर आहे. सकाळी 11 वाजता कोल्हापूरवरून निघाली होती आणि कुठेही न थांबता ही डायरेक्ट पुण्याला आलेली आहे गाडी. बघू शकताय अतिशय सुंदर असा कलर आहे. इथे बघू शकता वरती इंडियन रेल्वेचं ब्रँडिंग आहे. त्यानंतर अतिशय सुरेख अशी गाडी नवीन वंदे भारत एक्सप्रेस. बघू शकताय वंदे भारत एक्सप्रेसचं ब्रँडिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या प्रिय पंतप्रधानांनी चालू केलेलं मेक इन इंडिया, इंडियन रेल्वेज. बघू शकताय आता पुणे डिव्हिजनचे जे काही ऑफिसर्स वगैरे आहेत ते कोल्हापूरला गेले होते आणि गाडीतनं बसून परत पुण्याला आलेले आहेत. तर जमलं सर त्यांचा पण आपण रिव्ह्यू घेणार आहोत की गाडी कशी आहे वगैरे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत. तर ॲक्च्युली आज पहिलाच रेल्वेचा व्हिडिओ आहे माझा वंदे भारतचा. तर बघूयात कसं काय आहे आज. आता इथे दरवाजा वगैरे ओपन झालेले आहेत. हे ट्रायल रन आहे. तर आता गाडीमध्ये काय प्रॉब्लेम, रोडावर काय प्रॉब्लेम ते चेक करण्यासाठी आज ट्रायल रन होता कोल्हापूर ते पुणे. तर आता अशा प्रकारे इथे गाडी आपली इथे आलेली आहे आज. इथे बघू शकताय C7 इंडियन रेल्वेज. इथे भारतीय रेल्वे 242761 गाडी नंबर आहे. बघू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. धन्यवाद. बघू शकताय गाडीमधून जे कोणी ऑफिसर्स आलेले आहेत कोल्हापूरवरून, तर त्यांचं महत्त्वाचं काम हेच असतं की गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे का नाही आहे ते चेक करणं आणि सांगणं. कारण की सोमवारी इनॉग्रल जर्नी आहे गाडीची. सोमवारी जी इनॉग्रल जर्नी आहे ती पुणे टू हुबळी आहे. तर त्याचा पास जरा उशीर झाला आहे मला यायला ॲक्च्युली. पण आता मिळेल की नाही मला माहीत नाही. जर का मिळाला तर इनॉग्रल जर्नीचा व्हिडिओ नक्की येणार. आणि जर का नाही मिळाला तर मग अजून थोडीशी वाट बघावी लागेल आपल्याला. बघूयात कसं काय होतं. पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. इथे बघू शकताय नाव नंबर लिहून घेतात आहेत सर. इनॉग्रल जर्नी जी आहे त्यासाठी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे इथे. तर नंबर आहे 9309976486. तर आता यार्डमध्ये चाललो आपण. जी आत्ता वंदे भारत तुम्ही बघितली तर त्याचं आपण आता इंटेरियर वगैरे बघूयात कसं काय आहे. तर आता यार्डमध्ये चाललोय, बघूयात. ये डायरेक्ट अपने को बॉम्बे वंदे भारत के सामने छोड़ देगा. इतना चलने का हो चाहिए सर. जय श्रीराम. नहीं 3 नंबर लगा. इथे बघू शकताय यार्डमध्ये जाण्यासाठी एक वेगळी गाडी इथं बघू शकताय. तर स्पेशल गाडी आहे यार्डमध्ये जाण्यासाठी. तर या गाडीने आता यार्डमध्ये जाऊन आपण बघूयात वंदे भारत कशी दिसते आतनं वगैरे. इथे बघू शकताय नवीन वंदे भारत.
आता याच गाडीचं इनॉग्रल जर्नी आहे सोमवारी. इथून ती कोल्हापूरला जाणार आहे. कोल्हापूरवरून परत पुण्याला येऊन पुण्यावरून दुपारी हुबळीला जाणार आहे. आता बघूयात आतमध्ये जाऊन इंटिरियर वगैरे. बघू शकताय गाडी अतिशय सुंदर अशी गाडी दिसतीये काळ्या आणि भगव्या कलर मध्ये. नाही एकदा पुढून बघूयात. परत एकदा पुढून बघू शकताय अतिशय सुंदर असं. आता जाऊयात आतमध्ये. त्यांचं पण घ्यावं. काय घेऊ? त्यांना पण आज ट्रेनिंगला. अच्छा बघू शकता डायरेक्ट आपण केबिन मध्ये आलेलो आहोत. लोको पायलटचं जे केबिन आहे तिथे आलेलो आहोत आणि हे सुंदर नजारा तुम्ही बघू शकता. इथे इथून वंदे भारत ऑपरेट होते आणि हा रूट समोर बघू शकताय. एकदा जवळून बघा. अतिशय सुंदर प्रकारे अरेंजमेंट आहे. आता इथे 2 लोको पायलट्सची बसायची जागा खुर्च्या वगैरे दिलेल्या आहेत. तर इथून आतमध्ये जाऊयात आता आपण. आता परत एकदा बटन दाबलं की ऑटोमॅटिक दरवाजे उघडतात, ऑटोमॅटिक बंद होतात. अतिशय सुंदर प्रकारे वंदे भारतचं इंटेरियर आहे. बघू शकता इथे. इथे बघू शकता वेलकम टू इंडियन रेल्वेज. आता आपण हळूहळू शेवटच्या जो डबा आहे त्या डब्यामध्ये आपण चाललेलो आहोत. शेवटपर्यंत आता बघूयात कसं काय काय आहे ते सगळं. दोन डब्यांच्या मध्ये तुमचं जे काही जेवण नाश्ता आहे तर ते ठेवण्याची जागा आहे. तर इथे सगळं तुमचं अरेंज केलं जातं आणि तुम्हाला फूड वगैरे जे काय आहे ते तुमचं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तर अशा प्रकारे प्रत्येक 2 डब्यांच्या मध्ये ही सोय तुम्हाला वंदे भारतमध्ये बघायला मिळते. त्यानंतर इथे कॅमेरा आहे दरवाजाच्या, दोन्ही दरवाजांच्या वरती कॅमेरा आहे. त्यामुळे सिक्युरिटीच्या हिशोबाने पण अतिशय उत्तम सोयी वंदे भारतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे डोअर्स आहेत, जे काही दरवाजे आहेत ते ऑटोमॅटिक आहेत. नॉर्मल ट्रेन सारखं खाली उतरून जमणार नाही. त्यानंतर इथे वॉशरूम्स आहेत. इथे बघू शकता जे वॉशरूम्स आहेत ते वेस्टर्न स्टाईलमध्ये पण आहे आणि इंडियन स्टाईलमध्ये पण आहे. आता वेस्टर्न स्टाईलचं जे वॉशरूम आहे ते आपण बघूयात कशा प्रकारे आहे. तर इथे बघू शकताय अतिशय सुंदर असं, म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की आपण रेल्वेमध्ये आहोत. तुम्हाला असं वाटेल की आपण विमानाने वगैरे प्रवास करतोय. इथे बघू शकता इथं हँड ड्रायर वगैरे दिलेला आहे. त्यानंतर इथे तुमचं हँडवॉश वगैरे दिलेला आहे. आरसा बघू शकता, आरसा भरपूर स्वच्छ आहे. त्यानंतर बेसिन जे आहे ते बघू शकता अतिशय सुंदर प्रकारे इथे अरेंजमेंट दिलेली आहे. त्यानंतर एअर फ्रेशनर पण इथे तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर नो स्मोकिंगचं लेबल लावलेलं आहे, पण आता काय होईल नाही माहीत नाही. त्यानंतर इथे बघू शकता कमोड स्टाईलमध्ये वॉशरूम तुमचं हे आहे. त्यानंतर आता आपण जरा इंडियन स्टाईलचं जे आहे ते बघूयात. त्यानंतर इथे येतं दरवाजा मागे तुम्हाला जर काही कपडे वगैरे आटवायचे असतील तर त्यासाठी पण इथे सोय दिलेली आहे. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर असं वॉशरूम आहे. पण आता ते कितपत स्वच्छ राहते ते ऐन प्रवासाच्या वेळेलाच कळेल. त्यानंतर हे इंडियन स्टाईलचं वॉशरूम आहे. हे पण सेमच आहे सगळं इथे, फक्त तिकडे कमोड होतं, इथे इंडियन स्टाईलमध्ये आहे. त्यानंतर आता आपण एकदम सुरुवातीचा जो त्यांचं इंजिनचा लोको पायलटची जागा आहे तर तिथे आपण जाऊयात. आणि इथे समोर बघू शकता भारतीय रेल्वे आपका स्वागत करत आहे. हे एक वेगळंच फिलिंग आहे, म्हणजे तुमची तारीफ कोण किती सगळं अवलंबून आहे. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर अशा पद्धतीने अरेंजमेंट वंदे भारतची आहे. तर आता जसं तुम्हाला सुरुवातीला बोललो की पास जे मिळतात इनॉग्रल जर्नीचे त्यासाठी मला जरा उशीर झाला जायला, पण आता शक्यता कमी आहे थोडीशी मिळण्याची. पण जर का मिळाला तर पुणे टू हुबळी इनॉग्रल जर्नीचा ब्लॉग नक्की येणार. त्यासाठी थोडीशी वाट बघावी लागेल मला आणि तुम्हालाही, कारण की पासवर डिपेंड आहे सगळं काही. तर आता इथे पुढच्या आलेलो आहोत. इथे बघू शकताय
सेम अरेंजमेंट इथे पण दिलेली आहे. 2 लोको पायलट्सची बसायची जागा आहे. अतिशय सुंदर प्रकारे अरेंजमेंट आहे सगळी. आणि जे एकदम मोठं वॉशरूम असतं वंदे भारतमध्ये, मी पण आत्तापर्यंत मध्येच बघत आलेलो आहे ते वॉशरूम ॲक्च्युली. तर ते आता आपण बघूया त्यामध्ये आहे का नाही. तर आता परत शेवटपर्यंत जायचं आपल्याला, जिथून आपण चालू केलं होतं. हां, तर तुम्हाला जे मी बाथरूम बोललो होतो तर ते हे आहे. हे बघू शकता इथे अतिशय प्रशस्त असं बाथरूम इथे बघायला मिळतं तुम्हाला. समोर आरसा, हँड वॉश, हँड ड्रायर, त्यानंतर कमोड स्टाईलमध्ये हे वॉशरूम आहे. समोर बेसिन, स्वच्छ आरसा, लाईट पण भरपूर आहे. तर अशा प्रकारे इथे प्रशस्त असं वॉशरूम बघू शकताय. वंदे भारतमध्येच बघायला मिळतं फक्त. तर कोणी आतमध्ये गेला असेल आणि तुम्हाला जर का वाडा बघायची असेल तर मला इथे खुर्च्या दिलेल्या आहेत. त्या खुर्चीवर बसून वाडा बघायची तरी बाहेर येतोय माणूस ते. तर अशा प्रकारे शकता. जसं म्हणलं की प्रत्येक 2 डब्यांच्या मध्ये तुम्हाला जे काय जेवण प्रोव्हाइड केलं जातं तर त्याची अरेंजमेंट सगळी इथं होत असते. आणि इथे बघू शकता परत एकदा प्रत्येक दरवाजाच्या वरती तुम्हाला कॅमेरा बघायला मिळतो. सेम इथे पण आहे. दोन्ही साईडला कॅमेरा तुम्हाला बघायला मिळतो. इथे वरती रॅकिंग सिस्टीम दिलेली आहे तुमचं सामान वगैरे ठेवायला. तर आता बघूयात च्या ब्लॉगमध्ये किती काही कॅप्चर करू शकतो, कारण की ट्रायल रनचं होतं त्यामुळे फार काही इथे करता येणार नाही जास्ती. तरी सुद्धा सरांनी आम्हाला संधी दिली, जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांनी संधी दिली, यार्डमध्ये आपल्याला घेऊन आले. तर अशा प्रकारे इथे बघू शकता जे सीट आहे तर ती आपण इथे बघू शकतो. इथे बघू शकता हे 180 डिग्री आहे ना, 360 घुमा भैया एक बार. हे बघा इथे बघू शकताय 360 डिग्री सीट फिरतं इथे. जर का कुठल्या घाटातनं वगैरे प्रवास करणार असाल वंदे भारतनी तर एकदम अद्भुत असा नजारा तुम्ही बघू शकता या सीटनी. खुर्ची जी आहे ती काचेकडे वळून बसायचं आणि आरामात नजारा बाहेरचा. आता इथे तर रेल्वे आहे पण घाटात जो काही नजारा असेल तर तुम्ही बघू शकता. त्यानंतरून इथे प्रत्येक खुर्चीच्या खाली बॉटल होल्डर, त्यानंतरून USB चार्जर आणि एक 110 वोल्टचं AC चार्जरचं ते तुम्हाला दिलेलं आहे इथे. तर अशा प्रकारे मला वंदे भारतमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर इथे बघू शकता ते लाईटची पण नियोजन तुम्हाला दिलेलं आहे. ऍक्च्युली भरपूर जण जो कोणी हा ब्लॉग बघतायत त्यांच्यापैकी भरपूर जणांनी वंदे भारतचे ब्लॉग बघितलेले असणार आहेत, पण माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे वंदे भारत कॅप्चर करायचा. आज ठरवलं होतं मी की आज करायचाच आपण व्हिडिओ, कारण की सकाळी पेपरमध्ये बातमी वाचली होती की आज ट्रायल रन होणार आहे. पण थोडं जाऊ का नको चाललं होतं, पण शेवटी म्हणलं जाऊच, आज करूच म्हणलं काही झालं तरी. इथे आलो तर वेळेच्या आधीच आलो होतो, कारण की गाडी सुटली तर काय बाबा नंतर मिळणार नाही माहित नाही. आलो इथे सगळं अरेंजमेंट नीट व्यवस्थित झालं. एक दादा आहेत ते भेटले तर त्यांच्याशी चर्चा करताना कळलं की सोमवारी इनॉग्रल रन आहे, त्याचे पासेस वगैरे मिळतात. पण म्हणलं आता मिळतील का मला, कारण की मला जरा उशीर झाला होता. पण मग ते म्हणले की एकदा विचारून बघू आपण, जर का भेटले तर चांगलंच आहे. मग एका दादा जे नंतरून एक सर मिळाले तर ते म्हणले की तुमचं नाव पत्ता देऊन द्या, तुमचा पासचं अरेंजमेंट होऊन जाईल. पण आता बघूयात कसं काय होतंय ते. जर का अरेंजमेंट झाली तर इनॉग्रल जर्नीचा ब्लॉग नक्की तुमच्या भेटीला येणार. त्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल आणि तुमच्यापेक्षा जास्ती मला वाट बघावी लागणार आहे. तर अशा प्रकारे सगळं अरेंजमेंट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट परत एकदा, कारण की तुमचं प्रेम महत्वाचं आहे चॅनलसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनल सबस्क्राईब अजून सुद्धा केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि सगळ्यात महत्वाचं वंदे भारतचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण AC गाडी आहे, त्यामुळे तुम्हाला फार काही त्रास होणार नाहीये. अतिशय स्वच्छता इथे ठेवली जाते वंदे भारतमध्ये, त्यामुळे प्रवाशांसाठी ती चांगली गोष्ट आहे. पण शेवटी प्रवाशांवर आहे की आपण किती स्वच्छ ठेवतो गाडी, कारण की रेल्वेचे जे कर्मचारी आहेत ते गाडी स्वच्छ ठेवतातच, पण शेवटी जे प्रवासी आहेत त्यांची पण ड्युटी आहे की गाडी स्वच्छ ठेवावी. त्यानंतर इथे बघू शकताय फर्स्ट एड किटची पण सोय इथे तुम्हाला दिलेली आहे. तर इथे बघू शकता या ज्या सीट्स आहेत त्या प्रवाशांसाठी नाहीये, त्या ज्या मेंटेनन्स वाले लोक आहेत त्यांच्यासाठी हे सीट्स दिलेले आहेत.
प्रवाशांनी इथे बसायचं नाहीये. तर अशा पद्धतीने आजचा आपला हा ट्रायल रनचा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही कळवा आणि पुढच्या ब्लॉगची वाट बघा. तुमच्यापेक्षा जास्ती मला उत्सुकता आहे त्या ब्लॉगची, होतंय की नाही पण बघूयात कसं काय होतंय आता.